एसटी आगारातील विविध समस्यांवर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाणे एसटी आगारातील विविध समस्या आणि एसटी महामंडळाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विभाग नियंत्रकांना निवेदन दिलं आहे. माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, महागाई भत्ते, बस दुरुस्ती, सीसीटीव्ही सुविधा आणि नवीन ई बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसंच आगारातील स्वच्छतागृहांची दुरावस्था, हॉकर्सचा त्रास आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं. या ठिकाणी महिलांकडनं प्रसाधनगृहाच्या वापरासाठी ₹2 घेतले जात असल्याची धक्कादायक बाब देखील निदर्शनास आली. या संदर्भात 15 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील माजी खासदार राजन विचारे यांनी दिला. नंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बस स्थानक आहे त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून ₹200 घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं.